खऱ्या प्रेमामध्ये पण एवढी मोठी ताकद असती हे दृश्य बघितल्यानंतर मला असं समजलं, कारण आमच्या बल्याबाईंनी हायकोर्टाला बोलायच्या नादात एवढ्या मोठ्या कपच्या सगळ्या एका वेळ रचून ठेवल्या. तर नमस्कार, मी अनिकेत साबळे आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. श्रेयसच्या घराची पूजा होती, पण मला हजेरी लावायच्या आधी मुकादमाने हजेरी लावली होती. आणि आमच्या मुकादमाचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर मुकादम कुठलं जेवण सोडित नाही. मग ते जेवण 10व्याचं असू किंवा 13व्याचं असू, सुट्टी नॉट. पिशी आणली सांबार ते भरून त्याला भातन ते. तिकडं आपल्या मुकादमाचा जेवणावर तडाखा चाललाय आणि दुसऱ्या साईडला आपले सागर शेठ सत्यनारायणच्या पूजेच्या आहे ना डोकं टेकून पाया पडत होते. आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर आमच्या सागर शेठचा डोळा त्या पूजेच्या शिऱ्यावर होता. जेवणाचा कार्यक्रम चालू असताना माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न पडला आणि म्हणलं, मुकादमाला आणि कर्जबाजारी वाघाला तुम्ही जेवायला पंतरवाळी दिली, तसं सांगायचं म्हणलं तर ह्या दोघांना पंतरवाळी नव्हती द्यायला पाहिजे, ह्या दोघांना ना मोठी परात द्यायला पाहिजे होती. जेवणाचा कार्यक्रम उरकून आपल्या चिकू शेठचं मोठं किराणा दुकान आहे आणि दिवाळीच्या सीझन मुळे त्यांच्यावरती एवढा लोड आहे ना, म्हणून त्यांना आम्ही साखर भरून द्यायला मदत करीत होतो. आणि तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं असं आहे, काम करायच्या टायमिंगला आहे ना कच्चून काम करायचं आणि हिंडायच्या टायमिंगला आहे ना कुत्र्यावानी हिंडायचं. म्हणून आम्ही कोणतंच काम करायचं म्हणलं तर मागं पुढे बघत नाही. आणि इथं साखरेचे कट्टे बरोबर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा परमोर झाला होता. आणि तुम्हाला तर माहिती हायकोर्टावाल्या कार्यकर्त्यांचा विषय कसा असतो. तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर पृथ्वी बुडाली तरी चालत, पण यांचं फोनवरील संभाषण बंद नाही झालं पाहिजे. आणि आमच्या बल्याबाईंनी हायकोर्टाला फोनवर बोलायच्या नादात एवढ्या सगळ्या कपच्या आहेत ना एकावरती एक रचून ठेवल्यात. आणि हे दृश्य बघितल्यानंतर मला समजलं प्रेमामध्ये किती ताकद असती. म्हणजे हायकोर्टासोबत फोन चालू असताना भावाने एवढ्या कपच्या रचून पण हार नव्हती मानली, तर भाऊ बंद पडलेल्या गाळ्यामध्ये गेला आणि आतमध्ये जाऊन विचार करीत होता इथं साधा कलर द्यायचा का चुना पुन्हा कलर द्यायचा. आणि त्यात हायकोर्टासोबत फोन चालू असताना मध्येच एक वादाची थिणगी पडली आणि यांचा वाद पण एवढ्या टोकाला गेला ना, बल्याबाई डायरेक्ट रडायला लागला. घर जला है मेरा के बिगड़ा तेरा, तुझे तो तेरा यार मिल गया, ओ मुबारक मुझे जला. आता तुम्हाला वाटत असं ना खरंच फोनवर रडतो काय, तर यांनी हायकोर्टासोबत शाळा नंबर 32 करून डोळ्याला झेंडूबाम लावला होता. तर तुमच्याकडे पण याच्यासारखे खच्ची कार्यकर्ते असतील तर त्यांची आयडिया आपल्या कमेंट मध्ये मेन्शन करा. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.